ह्या जरांग्याच्या पिल्लावळी आहेत का? ह्या पिल्लावळी इतक्या खालच्या थराला गेलेल्या आहेत हे तर अख्ख्या महाराष्ट्राने 2 वर्षापासून बघितलंय. त्याच्याबद्दल वादच नाहीयेत की ते कुठल्या भाषेमध्ये शिव्या देत आहेत महिलांना, कुठल्या भाषेत बोलतायत. ट्रोल करा रे, करा. प्रत्येकाचं एक हे असतं, तुमचं ते नेतृत्व आहे असं तुमचं म्हणणं आहे ना. तुम्हाला कोणी विरोध नाही करत आहे. अगदी त्या नेतृत्वाला घरात न्या, तुमच्या बायका पण त्यांच्याजवळ झोपायला द्या, त्याच्याजवळ बायका पोरी द्या त्याला, चालेल, कोण नाही अडवणार तुम्हाला. पण तुम्ही जर कुणाला त्याचे विचार पटत नसतील आणि ते जर ते विरोध करत असतील तर तुम्ही लोक कोण हुकुमशाही करणारे. वारंवार सांगते मी, फोन करून मला जावाय. तुमच्या घरात तुमची आई आहे, बहीण आहे, बायको आहे, आणखी कोण असेल, घ्या ना त्यांना, करा ना उघड. कुणी बोलणार नाही तुम्हाला. घ्या, चढा त्यांच्यावर, दिवसा ढवळ्या चढा. कोण बोलतं आता? कोणतरी साई नाव आहे त्याचं, बघा नाव किती छान आहे देवाचं. त्याच्या डीपीला पांडुरंगाचा फोटो आहे. आणि ज्या वेळेला मी आत्ता टाकली ना एक नंबर, तो मला फोन करून म्हणतो, अरे तुम्ही मादीला त्याच नजरेने बघता का रे? किती खालच्या थराला जावं माणसाने, किती खालच्या थराला. स्त्री म्हणजे त्याच्यासाठीच असते का? जे शब्द मला बोलताय ना तू, ज्यानी मला बोललाय ना त्याने सुद्धा एका स्त्रीच्याच पोटी जन्म घेतलेला आहे. त्याची आई सुद्धा स्त्रीच आहे ना. म्हणजे मला बोललाय ना तू, मला नाही फरक पडला कारण मी तुला ओळखत नाही, माझा काही संबंध नाही. पण तुझ्या आईला मात्र ते शब्द नक्की लागलेत. आणि त्या माऊलीला ज्या वेळेला कळेल ना की तू इतक्या घाण आणि गलिच्छ भाषेत मला बोलला, त्यावेळेला तिला लाज वाटेल की असा नराधम माझ्या पोटी जन्माला आला का. तुमच्यासारखे नीच माणसं आहेत ना, हे गल्लीबोळात आहेत रे. हे सोशल मीडिया माध्यम झालं तुम्हाला तुमची गरळ ओकायला. सोशल मीडिया आहे ना, हे फार सोपं होऊन गेलेलं आहे तुम्हाला, की तुम्ही जी तुमची भावना आहे महिलांकडे बघण्याची, जे तुमच्या मनामध्ये महिलांबद्दल खतखत होतंय ना ते व्यक्त करण्याची, ते तुम्ही सोशल मीडियावर येऊन माझ्यासारख्या महिलांना बोलत असता. काही नाही, थोडा वेळ वाईट वाटतं, पण नंतर मी मनाला समजावून घेते की मी याला ओळखतच नाहीये, माझा काय घेणं देणंच नाही याच्याशी, मी काय याचं बोलणं लावून घेऊ मनाला. पण तुझ्या आईला, तुझ्या बहिणीला घरातमध्ये जेव्हा कळेल ना की तू असं कुठल्या तरी परस्त्रीला या भाषेत बोलतोय फोन करून, आता मी नंबर टाकलेला आहे बघा, तो मला बोललाय फोन करून, फोन केला आणि मला येऊ का मी, किती त्या जरांग्याची बायकोला जा, हाय त्याची बहीण आहे, त्याची बायको आहे, तिकडे जा की. इतका नीचपणा लावला तुम्ही लोकांनी, किती सहन करायचं रे माणसाने. तुमच्या घरात आहेत ना आया बहिणी? हा, अच्छा, मराठी माणूस समर्थक, बरोबर. म्हणजे मी जरांग्याचा विरोध करते, बाकी मी कुणालाच बोलत नाहीये बरं का. हा, असं नाही, मी सगळ्यांचाच करते, जे भ्रष्टाचारी लोक आहेत ना त्या सगळ्यांचा. परंतु तुमच्या लोकांना कुणाला बोलत नाहीये, मी त्याचा विरोध करते. तुम्हाला त्याचं समर्थन करायचं करा ना मराठी माणूस. हा, तुम्हाला करायचंय ना समर्थन, त्याचं करा. तुम्हाला माझं आवडत नाही ना बोलणं, ऐकू नका, ब्लॉक करा मला, तुमच्याकडे ऑप्शन आहे. कशाला बघताय माझं बोलणं? पण नाही, इथं येऊन दाखवायचं ना मी किती महान, आम्ही किती चांगल्या विचाराचे, असे म्हणजे इकडे मला शिव्या द्यायच्या फोन करून आणि इकडे येऊन असं दाखवायचं आम्ही फार महान आहोत. नाही रे, जरा लाजा धरा, जरा लाजा धरा रे. तुमच्या घरात पण आया बहिणी आहेत, लक्षात घ्या. जी भाषा तुम्ही मला बोलताय ना, उद्या तुमच्या प्रत्यक्षात घरामध्ये तसं व्हायला नको, तसं घडायला नको. तुम्ही लोक घडवत असणार आहे, तुम्ही त्याच विचाराचे आहात. तुमच्या घरातल्या तुमच्या आया बहिणी कुणीही सुरक्षित नसणार आहे, कुणीच नाही. तुमच्या घरामध्ये आया बहिणी अजिबात सुरक्षित नसणार, बिलकुल बिलकुल नाही.